आज बनवूया दालबट्टी। त्यासाठी ना 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्यानंतर पाऊण वाटी रवा घेतलाय, 2 चमचे ओवा घेतलाय, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ, 1 चमचा हळदी पावडर घालून चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर 1 चमचा तेल घातलं, चांगलं लावून घेतलं पिठाला तेल। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळायचं। त्या अगोदर ना 1 चमचा खायचा सोडा घातलाय। सोडा तुम्ही अगोदरच घाला, मला लक्षात नव्हतं त्याच्यामुळे नंतर घातलं। चांगलं असं घट्टसर पीठ मळून घेतलं, 10 मिनिटं भिजत ठेवलं। 10 मिनिटानंतर छान असं पीठ भिजलेलं होतं। त्यानंतर याचे मीडियम साईजचे गोळे करून घेतले। त्यानंतर एक चपाती लाटून घेतली आणि चपातीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि ना छान असं ना रोल करून घेतला, जसं आपण लच्छा पराठ्याला करतो ना तसं। त्यानंतर फोल्ड करून घेतलं आणि आतल्या साईडनं ना छान असं ना फोल्ड करायचं आणि छान असं ना बट्ट्या तयार करून घ्यायच्या। आता गॅसवर इडली पात्र ठेवलं, पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर इडली पात्राच्या प्लेटमध्ये बट्ट्या ठेवून घेतल्या। झाकण लावून 10 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं। 10 मिनिटानंतर छान अशा बट्ट्या शिजलेल्या आहेत। आता कढईत तेल घालायचं, तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर या बट्टीचे 4 भाग करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता किती लेयर सुटलेले आहेत। छान असं ना तळून घ्यायचं आहे, कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत। छान असं लालसर बट्ट्या आपल्या तळून झालेल्या आहेत। मस्त अशी आपली डाळ पण तयार झालेली आहे। मस्त अशी आपली भरपूर लेअरवाली बट्टी आणि मस्त असं खमंग वरण तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।